मनोज जरांगे यांच्या प्रस्तावित मराठा आंदोलनाच्या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि या आंदोलनाला विरोध करत गुणरत्न सदावर्ते यांनी काही महत्त्वाचे मुद्दे कोर्टापुढे मांडले। यात प्रकर्षाने जी गोष्ट आज समोर आली की जरांगे यांच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केलं की या आंदोलनाची हाक मनोज जरांगे यांनी एक व्यक्ती म्हणून नाही तर मराठा आंदोलक समितीने दिलेली आहे। सदावर्ते, या मुद्द्याकडे तुम्ही कसं काय बघता? कारण की पहिल्यांदाच जरांगे म्हणतात की मी कुठल्याही आंदोलनाची किंवा रास्ता रोकोचं सांगितलेलं नाहीये, हा संघटनेचा निर्णय आहे। तो मी नव्हेच तुमच्या चॅनलनी डे बिफोर एस्टरडे म्हणजे एक दिवस अगोदर 54 मिनिट 2 सेकंद आम्ही न्यायालयाला दाखवलेत। आम्ही न्यायालयाला तुमच्या चॅनलचा फोटोग्राफ ठेवलेला आहे। जरांगे म्हणताय कशा प्रकारे रस्ते बंद करायचे, कशा प्रकारे लोकांना त्रास द्यायचा, जरांग्याचा कित्ता न्यायालयासमोर ठेवलाय आणि आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सहानीच्या खटल्यामध्ये निर्देश दिलेले आहेत, रस्ता रोको नाही जरांगे, आता रस्ता रोको नाही जरांगे, रस्ता रोको नाही डंके की चोट पे आम्हाला सांगायचंय। न्यायालयाने जे आहेत तशा प्रकारचे निरीक्षण नोंदवलेले आहेत। आम्ही न्यायालयाला हेही सांगितलं, या देशामध्ये गुजराती मारवाडी ब्राह्मण होणं काय अपराधिक आहे का? गुजराती मारवाडी काही सिटीजन नाहीत का? हे सुद्धा आम्ही आज न्यायालयाला सांगितलं। सरकारने जे लाडं केलेत त्या लाडाचे परिणाम आहेत। एका बाजूला आंदोलन करायचं, दुसऱ्या बाजूला लोकांना त्या आंदोलनाच्या नावाखाली वेठीस धरायचं आणि सरकार कसं पंगू हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा। परंतु आम्ही सांगितलं सरकार नाही, आम्ही इंडिपेंडेंटली आम्ही सामान्याच्या हक्कासाठी न्यायालयासमोर आलोत आणि आम्ही ज्या प्रकारे जरांग्याच्या वतीने बोलण्यात येत होतं, अगोदर तर सांगितलं की जरांग्याचं जे आंदोलन आहे ते शांततेत राहील। कोर्टाने विचारलं शांततेतच राहणार का? मग सांगितलं नाही, आम्ही ते सांगू शकत नाही। आम्ही परत सांगण्यात आलं की समिती आंदोलन करतेय, आम्ही सांगितलं नाही, जरांग्यानं सांगितलंय त्यानंच करणार आहे, त्यानंच सांगितलेलं आहे। आम्ही पुरावेच सादर केले, आम्ही व्हिडिओ आहे आमच्याकडे तोच सादर केला आणि त्यामुळं आज न्यायालयाने निरीक्षण नोंदवत सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळा। भारतीय संविधानाची आर्टिकल 19 मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला आंदोलन करता येते, परंतु रस्ता रोको, वायलट, बस जाळ, आम्ही दाखवलं की कशी बस जाळल्या जाते, कसे 30-30 दिवस बसेस बंद होत्या। त्या बसेस बंद असल्यामुळं आमच्या एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांना 30 दिवस काम मिळालं नाही, पगार मिळाला नाही। या सगळ्या गंभीर बाबी सांगितल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये 19 नंबर पॅरामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सहानीच्या खटल्यात सांगितलेलं आहे की रस्ते वगैरे ऑब्स्ट्रक्शन करणे चुकीचे आहे, करता येणार नाहीत आणि सरकारला सांगितलंय असे जर रस्ते वगैरे बंद होत असतील तर यू कम इन टू द ऍक्शन। जरांगेंच्या वतीने एक आणखीन आरोप करण्यात आला की राज्य सरकारला या आंदोलनाला आपल्या अंगावर घ्यायचं नाहीये म्हणून तुमच्या वतीनं हा विरोध केला जातो आणि राज्य सरकार खरं तर याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना दिसतं, असा सुद्धा आरोप विजय थोरात यांनी केला। मी त्यांना उत्तरही दिलं की विजय थोरात तेवढे वरिष्ठ आहेत वयानं, त्याच्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं म्हणजे भाष्य करणं हे किती चुकीचं आहे आम्ही त्यांना तिथं सांगितलं। आम्ही त्या गोष्टीचा निषेध सुद्धा केला। त्याही उपर जाऊन मी विजय म्हणजे थोरात साहेब यांना जे इन्स्ट्रक्शन चुकीचे दिले त्याचे पुरावे सादर केले, त्याच्यामुळे जरांगेचं जे काही सांगणं होतं कोर्टामध्ये ते तोंडघशी पडले। जरांगेंच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय की आंदोलन कुठल्याही प्रकारे हिंसक होणार नाही, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि सोमवारी आम्ही काय ती भूमिका कोर्टात स्पष्ट करू, पण आंदोलन आता सुरू होत आहे, कशा रीतीने हे जाईल? नो रस्ता रोको नहीं, नो ऑब्स्ट्रक्शन ऑफ रोड, डंके की चोट पे कायदा सांगता है, माननीय सर्वोच्च न्यायालय सांगता है, भारतीय संविधानातील आर्टिकल 19 सांगताय। त्याच्यामुळे जरांगे काही कायद्यापेक्षा मोठा नाही। सरकारने लाडं बंद करावेत आणि कायदा स्वीकारून जरांगेला कारवाई करावी। तर कुठेतरी आता राज्य सरकारनं ऍक्शनमध्ये येण्याची गरज आहे, कारण की जरांगे जरी सांगत असले आंदोलन शांततापूर्वक असेल तरीही आंदोलनाची दिशा ज्या प्रकारे त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली होती ती शांततापूर्वक कुठेही दिसत नव्हती। त्यामुळे आता हे आंदोलन खरंच कशा पद्धतीनं पुढे जात आहे, राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये येणार का हे आंदोलन सुरू झाल्यावर कळेल किंवा सोमवारी जरांगेंच्या वतीनं हायकोर्टात काय भूमिका मांडली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामन अदू प्रस्तुतीचा मेराणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।